आम्हाला नाही विचारलं तर तुम्हाला देखील काय करू, फौजदाराचा पोलीस करण्याची ताकद महादेव जानकरमध्ये आहे. आम्ही जर तुमच्यावर असू तर तुम्ही परत होचाल, तुम्ही आमच्यावर नचाल तर तुम्हाला सत्तेत बसून देणार नाही. माझी आपल्याला विनंती आहे, मी माड्यातून लढणारच आहे, पण परभणीतनं सुद्धा पत्रकारांना सांगतो लढणार आहे. आणि आज सांगतो परभणीतून मी 2 लाखाच्या फरकाने विजय होते. 2 लाखाचा. माडावाल्यांनी ठरवायचं आहे काय करायचं आहे ते. 2 लाखानं परभणी जिंकणार आहे. आणि ज्यावेळेस महादेव जानकर दिल्लीला खासदार म्हणून जाईल तेव्हा महाराष्ट्रात 35 आमदार या राष्ट्रीय समाज पक्षाचे असतील. 35 आमदार. आणि ज्यावेळेस 35 आमदार असतील तर मुख्यमंत्री काशीनाथ शेळके आपल्या पक्षाचा नाही होणार. पण काशीनाथ शेळके तुला विचारल्याशिवाय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बसणार नाही. मला कधीच आयुष्यात मुख्यमंत्री व्हायचं नाही. शपथ आज घेतोय मी, महादेव जानकर कधीच मुख्यमंत्री होणार नाही. कधीच मला मुख्यमंत्री व्हायचं नाही. मिळाली संधी तर 5-10 मिनिटं मी पंतप्रधान होण्याचा प्रयत्न करणार. तर तुम्हा मंडळीला मात्र मुख्यमंत्री करणार आहे मी. काशीनाथ शेळके तुम्हाला संधी चांगली आहे. तुम्ही बघ, कोठारी साहेब तुम्हालाही संधी चांगली आहे. कोठारीला बी संधी मिळणार आहे मुख्यमंत्री मंत्री व्हायची. हे का मी सांगतो, आय एम ए नॉट डिमांडर, आय एम ए कमांडर. मी बनवणारा कुंभार आहे. बनवणारा आहे मी, मागणारा नाही. मागणारा नाही. मी म्हणणार नाही रेल्वे देतो, पाणी देतो, ह्याची भाषा नाही करणार. आता सत्ता तरी द्या ना तुम्ही. महादेव जानकरचं नावच काफे आहे, बाकी काय लागणार नाही तुम्हाला. सांगतो सरकार कोणाचं बी असू द्या, ही बंदोबस्त करणार आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, डॉक्टर तौफिक शेख बोलला, आज मोठेपणा म्हणून बोलत नाही. 5 ते 6 आमदार मी विदर्भातून महादेव जानकरचा फोटो लावून निवडून आणतो. 5 ते 6. आणि चान्सेस नीट लागला तर विदर्भातले बी खासदार होणार आहे. विदर्भात नसतो. पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांना मी सांगू इच्छितो, विश्वास ठेवा. दुसऱ्याचं झेंडे घेऊन आमदार तुमच्याकडे येतील. प्रत्येक समाजाचं बुजगाव नाही, तुम्हाला उल्लू बनवाल, त्यांच्यापासून सावध राहा. मी बुजगावणं म्हणून कधी आलो नाही, तुम्हाला मत मागण्यासाठी येणार नाही. स्वाभिमान देण्यासाठीच मी तुमच्याकडे येईल. स्वाभिमानाची भाषा करतो. काँग्रेस असू द्या, भाजप असू द्या, शिवसेना असू द्या, राष्ट्रवादी असू द्या. आता कोणतरी बोललं की पवारसाहेबांनी, नाही बाबा तसं काही नाही. आमच्या अध्यक्षानं सांगितलं आहे आम्ही स्वतंत्र लढणार आहे. अजून काही कुणाचं काही चर्चा झाली नाही. आणि तसल्या भ्रमात राहू नका. कोणतरी पाठिंबा दिलं मग काढून घेईल, ही असली बनगड बंद करा. तुम्ही काही काळजी करू नका. इथं भारतीय जनता पार्टीची आणि राष्ट्रीय समाज पक्षाची लढत होणार आहे. माडा मतदारसंघात तुफान लढत होणार आहे. आणि आज चॅलेंज देऊन सांगतो, 2 मतदारसंघातून महादेव जानकर विजय होतो. परभणीतला निकाल लागेल आणि माड्याचाही निकाल लागेल. आज विजयाचा मेळावा आज तुम्हाला घेऊन आत्मविश्वास देण्यासाठी आलो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.